सौ. पूनम फलक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारीरत्न पुरस्कार प्रदान. इचलकरंजी येथे पुरस्कार प्रदान. भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी व विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व सौ. पूनम विजय फालक यांना नुकताच इचलकरंजी येथे मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रविसाहेब रजपुते माजी उपनगराध्यक्ष प्राचार्य डॉक्टर त्रिशला कदम अध्यक्ष सौ अक्षरा कांबळे, अरुण रंजना कांबळे, संतोष निकम, प्रमोद अंदुरकर, स्वप्नील गोरंबेकर, तेजस्विनी राजपूत यांच्या उपस्थितीत व कोल्हापूरचे यांच्या आशीर्वादाने इचलकरंजी येथे भव्य दिव्य अशा शाहू महोत्सवाअंतर्गत वरील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अरुण रंजना कांबळे संकल्पना प्रमुख यांनी सौ. पूनम विजय फालक यांच्या आजवरच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. तसेच त्यांना नुकताच आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सुद्धा सर्व सभागृह समक्ष त्यांचे अभिनंदन केले. नारीरत्न पुरस्कार घेत असताना पूनम फालक यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. इचलकरंजी येथे हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या समवेत स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन कांचन जगन्नाथ नेमाडे याही उपस्थित होत्या. पूनम फलक यांनी हा पुरस्कार माझ्या स्वतःचा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मित्रमैत्रिणी, परिवार व विद्यार्थ्यांचा आहे व त्यांना मी समर्पित करीत आहे. पूनम फालक यांनी आजतागायत आपल्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत हजारो विद्यार्थी घडवली असून ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे. त्यांच्या या पुरस्कार प्राप्त कर्तृत्वाचा ताप्ती पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन पालक, महेश फालक, विष्णुभाऊ चौधरी, संजय नाहाटा व सर्व पदाधिकारी, नाहाटा कॉलेजचे प्राचार्य बी. एच. बराटे, बोळे कॉलेजचे प्राचार्य डॉन. आर. पी. फालक, नगरसेवक पिंटू कोठारी, माधुरी फालक, उल्हासनगर येथील कांचन नेमाडे, जगन्नाथ नेमाडे, मनोज पाटील, दिनेश पाटील, तापी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीना कटल, उपप्राचार्या पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भुसावळ व कुरेपानाच्या येथील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होवो या सद्भावना व्यक्त केल्या आहेत. पूनम फालक यांचे यजमान विजय फालक, सुपुत्र जय फालक, सुपुत्री लावण्या फालक यांनी सुद्धा आपल्या परिवारात प्राप्त या मानाच्या तुऱ्यास अभिवादन केले आहे. सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.